नमस्कार. भगवान श्रीकृष्णांना 64 कलाचा अधिपती म्हटलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांना 64 कला अवगत होत्या, ज्यामध्ये त्यांनी आपलं शिक्षण महर्षींच्याकडून उज्जैनमध्ये घेतलं आणि उज्जैनमध्ये त्यांनी आश्रमामध्ये या 64 कला शिक्षण प्राप्त केल्या आणि त्यांच्याकडे त्यांना शस्त्रविद्या, शास्त्रविद्या, संगीत, राजनीती त्याचबरोबर अनेक काही विद्या त्यांना येत होत्या. आता भगवान श्रीकृष्णांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला काय मिळतं? तर भगवान श्रीकृष्णांच्याकडे बघितल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर आम्हाला सगळ्यात पहिलं त्यांचं सुंदर आणि गोजिरेचं रूप दिसतं. त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर सृष्टीचं एक प्रतीक दाखवणारं भगवान श्रीकृष्णाचं आहे. सृष्टीमध्ये प्राणी, पक्षी जे पण जीव आहेत हे त्यांच्या अवतीभोवती आहेत. भगवान श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर त्यांच्या हातातील जी बासरी आहे, त्याच्यामधून निघणारा जी ध्वनी आहे, त्या ध्वनीतून निर्माण होणारी जी कंपन आहे, जो आवाज आहे, ही एक आम्हाला त्यामध्ये एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. भगवान श्रीकृष्ण हा एक प्रेमाचा किंवा एक मायेचा, एक आपुलकीचा एक भाग आहे. भगवान श्रीकृष्णाकडून जर आम्ही आमच्या जीवनामध्ये काय घेऊ शकतो, तर प्रेम, दया, माया आणि विद्या हे आम्ही भगवान श्रीकृष्णाकडून घेऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण आमच्या घरामध्ये जर त्यांची प्रतिमा आम्ही कोणत्या दिशेत लावली आणि त्याचा आमच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल, हे आता थोडंसं आपण पाहूया. जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आनंद आणि खुशी हवी असेल, तर बासरी बरोबर श्रीकृष्णाचा फोटो जर आपण पूर्व दिशेला, म्हणजे ईशान्य पूर्व दिशेच्या मध्ये एक पूर्व ईशान्य दिशा आहे, या ठिकाणी भगवान कृष्णाचा खेळताना किंवा सवंगड्या बरोबरचा फोटो जर आपण लावला, तर आपल्या जीवनामध्ये आनंद आणि खुशी येईल. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांचा फोटो आपण जर आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावला, तर आपल्या जीवनामध्ये नवीन चैतन्य आणि ऊर्जा निर्माण होईल. आपण जर भगवान श्रीकृष्णाचा प्रतिमा जर आपल्या घराच्या उत्तर वायव्येमध्ये जर लावला, तर आपल्या रिलेशनशिप मध्ये खूप आनंद येईल आणि आपल्या रिलेशनशिप मध्ये खूप एक उत्तम अशी बॉन्डिंग तयार राहील. तर आपल्या जीवनामध्ये खूप पती पत्नीमध्ये वाद होत असतील, आपल्या जीवनामध्ये जर पती पत्नीमध्ये नेहमी चिडचिड होत असेल किंवा आपल्या पती पत्नीमध्ये मेलजोल होत नसेल, तर आपण निश्चित श्रीकृष्णाचा आणि राधेचा फोटो आपण आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेमध्ये आपण लावू शकता आणि त्याचा आपण आनंद घेऊ शकता. धन्यवाद.